नमस्कार, मी शमशेरसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांचा प्रचार करते आहे। तर प्रतिसाद एकदम उत्तम आहे। आमच्या ज्या लोकांच्या बेसिक समस्या आहेत त्या आम्हाला सोडवायच्या आहेत। रस्ते, पाणी, आरोग्य, खड्डेमुक्त रस्ते आणि स्वच्छता हे आमचे बेसिक फर्स्ट प्रेफरन्स असणार आहे। आणि महिलांची सुरक्षा, महिलांसाठी जिम, मुलांसाठी क्रीडांगण, तारांगण, वृद्धांसाठी नाना नानी पार्क हे आमचं कामाचे हे पद्धत असणार आहे। आणि तरुण वर्गासाठी उद्योगधंदे हे सगळं आमचं ध्येय आहेत। रणजित दादाचा कामाचा झपाटा माहितीच आहे तुम्हाला, सचिन पाटील त्यांचा पण झपाटा माहिती आहे। तर ब्रह्मा, विष्णू, महेश तिघजण मिळून तुमच्या फलटणचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही। आणि माझे सासरे हिंदूराव नाईक निंबाळकर त्यांची इच्छा होती की माझ्या हातात एक दिवस फलटण द्यावं, मी त्याचा काय कायापालट करतो हे तुम्हाला दाखवून देतो। तर त्यांची इच्छा पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे। आणि माझे मिस्टर हे जनतेचे सेवक आहेत, धनी आहेत। आम्ही राजा नाहीये, तर आम्हाला जनतेचे सेवक म्हणूनच काम करायचं आहे, एवढंच सांगेन। नमस्कार, मी सौ रुपाली अमोल सस्ते। प्रथमतः मी रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणजे आमचे दादा यांचे मी आभार मानते की त्यांनी मला या प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी दिल्याबद्दल। आमचा एकच ध्यास आहे की एकच ध्यास फलटणचा विकास हे आमचं ध्येय आहे आणि ते आम्ही करून दाखवणार आहे। त्याचबरोबर आम्ही आता 4 दिवसाला प्रचार करतोय। या प्रचारातून आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय। यातून ठरलेलं आहे की विजय हा आमचाच असणार आहे, गुलाल हा आमचाच असणार आहे, एवढंच सांगेन। नमस्कार, मी मोहिनी मंगेश शेंद्रे, वार्ड क्रमांक 13 मधून मला उमेदवारी मिळाल्याबद्दल मी आपल्या शमशेर दादांचे आणि रणजित दादांचे आधी आभार मानते। जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली, त्याचा आपल्याला चीज करून दाखवायचे। प्रामुख्याने पाणी, गटार आणि महिलांच्या समस्या या सोडवायच्या आहेत। नमस्कार, मी शमशेर सिंह हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांची कन्या। मी आता वॉर्ड नंबर 13 इथं प्रचार केला। उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी प्रतिसाद दिला। आनंद ह्या गोष्टीचा वाटला की आम्ही लोकांना सांगावं की तुम्हाला काय काय दुरुस्त करायची, आम्ही बदल करायची गरज आहे। ह्याच्या व्यतिरिक्त लोकच आम्हाला सांगतायत की दादा वहिनी तुम्ही हे करायची गरज आहे, ते करायची गरज आहे। गेले 30 वर्ष आमच्या गटारी उघड्या पडलेल्या आहेत, कचरा आहे, सगळं आहे। त्यासाठी आम्हाला जास्त काही सांगावं लागलंच नाही त्यांना। त्यांनी आम्हाला एवढा प्रतिसाद दिसलाय की त्यांनीच सांगितलंय की आता बदलावाची गरज आहे, त्यांनीच ठरवलेलं आहे। त्यासाठी एवढंच बोलेन। 35 वर्ष सलग 7 वेळा एकाच पार्टीला निवडून दिल्यामुळे आता फलटणकरांनी ठरवले की आता बदल करायचा आहे। त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय शमशेरसिंह नाईक निंबाळकर, तसेच वॉर्ड क्रमांक 13 चे अ मधून हेंद्रे, ब मधून रुपाली सस्ते आणि क मधून राहुलभाई निंबाळकर यांची तिघांची खून 3 कमळ आणि 1 घड्याळ असं करून निवडून द्यायचं आहे। की 35 वर्षामध्ये जे फलटण भकास झालेलं आहे, दादा माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माननीय आमदार सचिन पाटील आणि शमशेर दादा यांच्या माध्यमातून फलटणचा विकास करायचा आहे। आणि फलटणला नगराध्यक्ष पाहिजे फलटण मधला, जो फलटण मधल्या माणसांमध्ये रमणारा, त्याच्या सुखदुःखाची जाण असणारा, भागातल्या लोकांच्या भावना जाणणारा असा उमेदवार आणि असे सर्व 27 शिलेदार पाहिजेत। त्यामुळे फलटण मध्ये 28-0 केल्याशिवाय 3 तारखेला आपण अशीच बाईट घ्यायला यावं। 28-0 होणार, 100% होणार। महायुतीचा विजय असो।